माजी आमदार संदीप नाईक ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार होण्याचा मान मिळवणारे भारतीय जनता पक्षासारख्या राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पद भूषवून भाजपचे निवडणूक चिन्ह घराघरात पोहोचवणारे आणि गत विधानसभा निवडणुकीत पक्षाने दुसऱ्यांदा बेलापूर विधानसभेतून आमदारकी नाकारल्यावर भाजपचा कट्टर विरोधी असणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातून भाजप उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवणारे मात्र 377 मतांनी पराभूत होणारे संदीप नाईक सध्या नवी मुंबईच्या राजकीय पटलावर सक्रिय नाहीत। त्यामुळे संदीप नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विधानसभेत त्यांना व त्यांच्या पक्षाला भरघोस मतदान करणारे सर्वच मतदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सध्या हवालदिल झालेले पाहावयास मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।